नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरीचा विषय परिसर अभ्यास, अन्न पदार्थातील विविधता, पान नंबर 77। या पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे। मी सरके जयश्री बबन, जिल्हा परिषद शाळा भिगवण। निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात। त्याची कारणे काय असतील बरं? एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील, जेवण कंटाळवाणे होईल, म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात। जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते। काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची पोळी खातात। समुद्रात मासळी भरपूर मिळते, म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते। वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात, त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडत असतो। एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात। सणासुदीच्या दिवशी गोडधोडाचे जेवण करतात। प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते, म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत, न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये। मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात। अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे। वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात। अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात। ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो। ते पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात मिळतात, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही। तर पुन्हा एकदा पाहूया आज आपण काय शिकलो। ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्नपदार्थामुळे आहारात बदल होतात। वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते। आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नविषयीच्या सर्व गरजा भागतात। जाहिरातींमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही। हे नेहमी लक्षात ठेवा। प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायला हवी। थँक यू।